गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हेटी गावात 3 वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाला असता घरच्या लोकांनी तिचा नैसर्गिक मृत्यू झाला असल्याचे दाखवत जमिनीत पुरून तिच्यावर अंत्यसंस्कार केले। मात्र गोरेगाव पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढत तपास सुरू केला असून मृत तरुणीचे नाव मानसी चामलाटे असे आहे। मानसी ताराचंद चामलाटे ही चिमुकली आई गुणवंता ताराचंद चामलाटे सोबत नागपूरच्या खापरखेडा येथे वास्तव्यात होती। 26 डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला। मुलीचे मृतदेह घेऊन मानसीची आई गुणवंता चामलाटे ही आपल्या स्वगावी पालेवाडा हेटी येथे आली। गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकृती बरी नसल्याचे सांगत मानसीचा मृत्यू झाला असे तिने सांगितले। त्यानंतर 27 डिसेंबरला दुपारी गावातील स्मशानभूमीत मानसीचा अंत्यसंस्कार विधी पार पडला। मात्र मानसीच्या मृत्यूमागे काहीतरी गूढ असावे असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यानंतर मृतक मानसीची सावत्र आई कलाबाई ताराचंद चामलाटे यांनी गोरेगाव पोलिसात 27 डिसेंबरच्या रात्री तक्रार दाखल केली। या तक्रारीची दखल घेत आज गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार गोरेगाव यांच्या समक्ष हेटी गावच्या स्मशानभूमीत पुरण्यात आलेले प्रेत बाहेर काढत चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहे। या संदर्भात गोरेगाव पोलिसांनी मर्ग दाखल करत तपास सुरू केला आहे। तर मृतक मानसीची आई गुणवंता ताराचंद चामलाटे हिला गोरेगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून मानसीचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाला की तिची हत्या झाली हे शवविच्छेदनानंतरच कळेल। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।